तुमच्या कुलदेवीचं तुमच्यावर लक्ष आहे हे कसं ओळखायचं? भारतीय संस्कृतीत कुलदेवता किंवा कुलदेवी यांना फार महत्त्व आहे. प्रत्येक कुटुंबाची, वंशाची किंवा गोत्राची एक विशिष्ट देवता असते, जिला पिढ्यानपिढ्या पूजलं जातं. ही देवता केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून कुटुंबाचं रक्षण करणारी, मार्गदर्शन करणारी आणि संकटात साथ देणारी शक्ती मानली जाते. अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो, आपल्या कुलदेवीचं खरंच आपल्यावर लक्ष आहे का? असल्यास ते कसं ओळखायचं? हाच प्रश्नाचं उत्तर आपण ह्या लेखात जाणून घेणार आहोत. नंबर 1, अडचणीतून अचानक मिळणारा मार्ग. अनेक वेळा आपल्या आयुष्यात मोठी संकटे येतात, आर्थिक, आरोग्याची, नातेसंबंधाची किंवा मानसिक. अशा वेळी सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. पण अचानक एखादा उपाय मिळतो, योग्य व्यक्ती मिळते किंवा परिस्थिती हळूहळू सुधारते. अशा प्रसंगी अनेक लोकांना असं वाटतं की कुणीतरी आपल्याला वाचवलं. श्रद्धेनुसार हीच कुलदेवतेची कृपा असते. नंबर 2, स्वप्नामधून मिळणारे संकेत. काही लोकांना त्यांच्या कुलदेवीचे स्वप्न पडते. ती देवता एखाद्या ओळखीच्या रूपात, देवीच्या रूपात किंवा प्रकाशाच्या स्वरूपात दिसू शकते. स्वप्नात दिलेला सल्ला, सूचना किंवा इशारा पुढील आयुष्यात उपयोगी ठरतो. स्वप्न वारंवार पडणं किंवा संकटाच्या काळातच असं स्वप्न दिसणं हे कुलदेवीचं लक्ष असल्याचं लक्षण मानलं जातं. नंबर 3, संकटातून थोडक्यात सुटका होणं, अपघात टळणं, आजारापासून लवकर बरे होणं किंवा मोठं नुकसान होत असताना थोडक्यात वाचणं. अशा अनुभवानंतर लोक देवामुळे वाचलो असं म्हणतात. विशेषतः जेव्हा अशा वेळी मनात नकळत आपल्या कुलदेवीचं नाव येतं, तेव्हा ती तिची संरक्षणाची भावना असते असं मानलं जातं. नंबर 4, कुलधर्म पाळल्यावर मानसिक शांतता मिळणं. कुटुंबाची परंपरागत पूजा, नैवेद्य, जत्रा, नवस किंवा व्रत केल्यानंतर मनाला समाधान आणि शांतता मिळते. काही वेळा प्रश्न सुटतात, मन स्थिर होतं. ही अंतर्गत शांतता म्हणजे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे असं अनेक जण मानतात. घरातील ज्येष्ठांचे अनुभव, आपल्या आजी आजोबा किंवा वडीलधाऱ्याकडून अनेक वेळा कुलदेवीच्या चमत्काराच्या गोष्टी ऐकायला मिळतात. त्याच्या आयुष्यातील खरे अनुभव, जे तर्काच्या पलीकडे वाटतात, हे विश्वास अधिक दृढ करतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेली श्रद्धा ही सहज निर्माण झालेली नसते. नंबर 6, विशिष्ट ठिकाणाशी ओढ वाटणं. कुलदेवीचं देवस्थान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गेल्यावर वेगळीच ऊर्जा जाणवते. मन प्रसन्न होतं, डोळ्यात पाणी येतं किंवा नकळत नमस्कार घडतो. ही एक ओढच म्हणजे भावनिक आणि आध्यात्मिक नात्याचं लक्षण असू शकतं. नंबर 7, अंतःमरणातून मिळणारा इशारा. कधीकधी एखादा निर्णय घेताना मन आतून सांगतं की हे करू नकोस किंवा हे योग्य आहे. नंतर कळतं की तो इशारा बरोबर होता. अनेक श्रद्धाळू लोक मानतात की हा अंतःप्रेरणेचा आवाज म्हणजेच कुलदेवीचं मार्गदर्शन असतं. नंबर 8, भक्ती आणि आचरण याचा संबंध. कुलदेवीचं लक्ष मिळवायचं असेल तर फक्त पूजा पुरेशी नसते. प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, कुटुंबाबद्दल जबाबदारी आणि चांगलं वर्तन ह्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. जेव्हा व्यक्ती योग्य मार्गाने चालते तेव्हा देवतेची कृपा आपोआप मिळते अशी भावना आहे. नंबर 9, श्रद्धा आणि विज्ञान याचा समतोल. हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहणं योग्य नाही. पण श्रद्धा ही माणसाला मानसिक बळ देते, कठीण काळात आशा देते. कुलदेवीवरील विश्वासामुळे अनेक लोक अधिक धैर्याने जीवनाला सामोरे जातात. तुमच्या कुलदेवीचं तुमच्यावर लक्ष आहे का हे ओळखण्यासाठी एखादं ठराविक मनोमाप नाही, ते अनुभव, श्रद्धा, अंतःप्रेरणा आणि जीवनातील घडामोडीमधून जाणवतं. संकटात मिळालेली मदत, मनाला मिळणारी शांतता आणि योग्य वेळी मिळणारा मार्ग, ही सगळी चिन्ह अनेकांसाठी कुलदेवीच्या कृपेने असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा ठेवणं, कृतज्ञ राहणं आणि चांगलं जीवन जगणं हेच कुलदेवीचे संकेत आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. जय जय माता लक्ष्मी. धन्यवाद.